श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत 2026 विषयी सर्वात महत्त्वाची माहिती. काय करायचं, कधी करायचं, कोणकोणते व्रत आणि पूजा विधी आहेत आणि हा दिवस आपल्या जीवनात का विशिष्ट आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांत 14 जानेवारी 2026. मकर संक्रांतीला यावर्षी 14 जानेवारी 2026 रोजी रविवारला साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतोय, म्हणजेच सूर्याचा सराई होऊन मकर राशीत जाण्याचा शुभ योग तयार होतो आणि तो आपण सर्वांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणूनच मकर संक्रांतीला खूप शुभ मानले जाते आणि वेगवेगळ्या परंपरागत विविध हा दिवस साजरा केला जातो. म्हणून मकर संक्रांत हा दिवस महिलांना खूप मकर संक्रांतीला व्रत आणि पूजा विधी, षष्टीला व्रत, एकादशी व्रत. यावर्षी मकर संक्रांतीला षष्टीला आणि एकादशी या दोन्ही योग्य एकाच दिवशी येत आहे. हे फारच दुर्मिळ आणि शुभ मानले जाते. या दिवशी व्रत केल्याने आपल्या जीवनातील शांती, समृद्धी आणि मोक्ष उत्तम योग निर्माण होतो. व्रत करताना सकाळी शांतपणे उठून शीतल स्नान करावे, देवघर पूजा किंवा दीप लावावा, श्री हरी विष्णू अभिषेक व पूजा करावी, तुलसीपत्र, पीळपत्र, गोड नैवेद्य अर्पण करावा. पूजा करण्याच्या वेळी सूर्योदया अगोदर किंवा नंतर घरातील परंपरेनुसार तिळगुळाची परंपरा. या दिवशी तीळ आणि गुळ महत्त्वाचे मानले जातात, म्हणून लोक एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात. तिळगुळ खाणं आरोग्यदायी मानलं जातं. तिळगुळ देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं. तिळगुळ दान, फळ, गोड पदार्थ देणं अत्यंत पुण्याचं असते. नैवेद्य, भोग, अन्नपूर्ण पूजा. या दिवशी घरात जे काही पारंपरिक पदार्थ बनवतात, पुरणपोळी, तिळगुळ, विविध भाज्या, पिठलं, भाकरी वगैरे, ते सर्व देवाला अर्पण करा आणि नंतर कुटुंबासोबत प्रेमाने सेवन करा. हे सामायिक भोग आपल्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि आनंद वाढते. हळदी कुंकू आणि सौभाग्य. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू वापरू शकता. हा दिवस सौभाग्य, सौंदर्य आणि शुद्धतेचा मानला जातो, त्यामुळे हळदी कुंकू लावणे शुभ आहे. एकमेकांना तिळगुळ देणे, आठवणीत राहणे. स्त्रियांची एकमेकांशी तिळगुळ, फळ देऊन आपापले नाते अधिक सुदृढ करावं, ही एक सुंदर परंपरा आहे. त्याच्यामुळे महिलांना तीळ संक्रांत हा सण अतिशय आवडतो. भाजी सणाचे पदार्थ काय करायचे आहे. मकर संक्रांतीला ज्या भागात आपण असतो त्या भागानुसार भाजी पद्धतीने वेगवेगळ्या असतात, पण मुख्य म्हणजे सर्व भाज्या एकत्र करून गोड आंबट पदार्थ तिळगुळ हा नैवेद्य देवाला दाखविला जातो आणि नंतर घरातील सगळ्यांनी घेऊन आपण प्रसाद स्वरूपात ग्रहण करतो. संपूर्ण विधी असो किंवा पारंपरिक पद्धती, जिथेही हा सण आपल्याकडे ज्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी होते त्या सर्व पद्धतीचं आपण आदराने पालन करू शकतो. म्हणूनच तिळगुळ नैवेद्य असे काही पदार्थ, तिळगुळ भाव, व्रत, पूजाविधी आणि एकादशीचे नैवेद्य हे सर्व आपल्या कुटुंबाच्या आणि परंपरेनुसार करता येऊ शकते. म्हणूनच आपण जी परंपरा आहे ती नेहमी पाळावी. परंपरेनुसार जे काही नियम आहेत, पूजाविधी आहे ते करावी. उत्साह, संगीत आणि आनंद. या सणामध्ये खूप आनंद असतो. मकर संक्रांत फक्त पूजा नसून हा एक उत्साहाचा, आनंदाचा आणि सर्वांसाठी शुभेच्छा देण्याचा दिवस आहे. गाणी, गोड पदार्थ, पतंग, कुटुंबासोबत वेळ घालवणे या सर्व गोष्टी मकर संक्रांतीला आणखीन खास बनवतात. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी. रामकृष्ण हरी.